नवरात्र विशेष पाककला कृतीमध्ये आज आपण बघणार आहोत मिक्स फ्रूट ज्यूस। आजचा रंग आहे लाल, त्यामुळे आपण मिक्स फ्रूट मध्ये लाल रंगाचे फळे घेऊन ज्यूस बनवणार आहोत। त्यातील पहिलं जिन्नस आहे सफरचंद। आपण सालीसकट सफरचंद घेतलेला आहे, कारण सालीसकट सफरचंद खाल्ल्यामुळे रक्त वाढतं, तसेच रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा नियंत्रित राहतं। मोतीबिंदू पासून सुद्धा आपल्याला बचाव होतो। त्यानंतरचं जिन्नस आहे डाळिंब। आपण डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत। सफरचंद आणि डाळिंब आणि केळं हे 3 समप्रमाणात घ्यायचं आहे। डाळिंब खाल्ल्याने आपल्यामध्ये अशक्तपणा दूर होतो, तसेच पित्ताचा त्रास सुद्धा आपल्याला कमी होतो। आणि आणखी एक डाळिंब खाल्ल्यामुळे आपलं रक्त वाढतं। त्यानंतर आहे केळं। केळं खाल्ल्यामुळे आपलं त्वचा निरोगी राहते, तसंच आपल्याला आपलं पित्ताचा त्रास सुद्धा याच्यामुळे कमी होतो आणि बद्धकोष्ठता आपली दूर होते। त्यानंतरचं जिन्नस आहे मध, त्यानंतर ड्रायफ्रुट्स आणि 1 ग्लास दूध। दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपलं शरीरामधील कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा वाढतं। हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला ज्यूस बनवायचा आहे। तर प्रथम आपण ज्यूसरचं भांडं घेतलं, त्यामध्ये सफरचंदाचे तुकडे टाकूयात। त्यानंतर डाळिंबाचे तुकडे टाकूयात। फळं शक्यतो कोण खात नाही, त्याच्यामुळे आपण फळांचा ज्यूस बनवून आपल्या मुलांना दिला पाहिजे। केळं टाकलं, त्यानंतर 1 ग्लास दूध टाकायचं आहे आपल्याला। आपण मिक्सरला टाकूया। त्यामध्ये आपण मीठ टाकूया, वरून 1 चमच। त्यानंतर ड्रायफ्रुट्स। आता आपला ज्यूस रेडी झालेला आहे पिण्यासाठी।